तुम्ही पाहत आहात JDM लाईव्ह। ताज्या बातम्या बघण्यासाठी आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा। रोटी हे जिगाव प्रकल्पात येणारे पहिल्या टप्प्यातील गाव आहे। हे गाव असे आहे की ते 100% शेती आणि जुने गावठाण पूर्ण भूमी क्षेत्रात येत आहे। एकमेव असं गाव आहे रोटी गाव की ते 100% भूमी क्षेत्रात आहे। तरी पण शासनाच्या प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे या गावचा अजून कोणताही अवाढ नाही। जुन्या गावठाणचं नवीन गावठाण हे झालेलं नाही। नवीन गावठाणचा निर्णय हा तात्काळ लावावा शासनाने, कारण आता 2 दिवसाच्या अतिवृष्टीमुळे सर्व गावचा संपर्क तुटलेला आहे। तुम्ही पाहत आहे सर्व पाणीच पाणी आहे गावाच्या औरस अशीच जर परिस्थिती अजून 2-4 तास राहिली तर गावात पाणी येऊ शकते अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे। तरी पण प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे आमच्या रोटी गावचा नवीन पुनर्वसनचा अजून स्पॉट निश्चित केलेला नाही। 8-10 वर्षापासून ही लढाई रोटीवासी असेच लढत आहे। तरी शासनाने याची तात्काळ दखल घ्यावी आणि आमच्या गावचा दोन्हीही अवाढ आणि नवीन पुनर्वसन हे लवकरात लवकर करावे। अन्यथा अशी अतिवृष्टी जर झाली पुन्हा तर गाव पूर्णपणे वाहून जाण्याची शक्यता नाकारता येत नाही। आता 500 लोक हे 450 ते 500 लोक हे पाण्याच्या सोबत वेढलेले आहे आणि तालुक्याच्या ठिकाणी शहराच्या ठिकाणी जाण्यासाठी सर्व संपर्क तुटलेला आहे। तरी प्रशासनाने या गावाचा निर्णय हा तात्काळ लावावा अशी आम्ही रोटीवासियांनी सर्व प्रशासनाला मागणी करतो, विनंती करतो आणि आमच्याकडे लवकरात लवकर दखल द्यावी ही प्रशासनाला हात जोडून विनंती आहे। छत्रपती शिवाजी महाराज की जय।